सायले, अगं ये सायले. हा अगं उद्या बाजारला जायचंय. दुधाचा पगार होतोय का नाही? अगं होईल की. होईल नाही. फोन लाव आणि विचार त्याला. नाही तर मला लावून दे, मी विचारते. नाही नाही मी विचार. दूध नेताना लय गोड गोड बोलला म्हणावं. आणि आता काय दूर निघतोय पैसे द्यायला. हा सायली बोलते जामकरवाडीतनं. ते दुधाचा पगार का होणार आहे? आई विचारत होती. नाही कसं आहे देऊन टाका परत. आणि आई काय बोलली म्हणजे होईल अवघड. हो माझं ऐकून तरी घ्या. कुठल्या दुधाचा पगार? आणि तुम्हाला नेमकं कोणाला फोन लावायचा आहे? हेच की मनेर दूध डेअरी. आप्पा बोलताय ना? मनेर दूध डेअरी? हो मी विशाल बोलतोय. आणि कुठले आप्पा पाहिजे तुम्हाला? ते चुकून लागलेला फोन. ते डेअरीवाल्याला लावायचा होता. सॉरी बरं का, ठेवते. काय म्हणतोय ग भाड्या? देतोय का नाही पैसा? नाही नाही म्हणजे त्याच्या काय बापाचं राज आहे वय. इथं दिसभर आम्ही गुरं राखतो या. ऊन वारा पाऊस काय बी बघना. हा आणि दुधाचे पैसे द्यायला नाही म्हणतोय. आम इकडं आण मीच बोल. अहो आता तुम्ही थांबा. मीच बरोबर सरळ करते त्याला. दोघी बी थांबावायचं. माझ्याकडनं चुकून दुसरीकडे फोन लागला होता. आता लावते डेअरीवाल्याला. तू तर राहू देच. लाव आणि मला दे. अहो काय हे? किती दिवस झालं पगाराचं? 1 महिना होऊन 8 दिवस होत आल्यात. अहो इथं माणसाने काही ठरवलेलं असतं. पगार झाल्यावर 4 दिनी द्यायचे असतात. असं कुठं असते वय? ते काय नाही, उद्याच्या उद्या पगार द्या. मला काय बी नाही ऐकायचं. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही ना? विशाल? कोण विशाल? अगं ती मगाशी फोन लागला तुमच्याचा असेल. हॅलो काय तुम्हाला सांगितलं की चुकून लागलाय. परत कशाला केलाय फोन? अहो पण तुम्ही माझं काही ऐकूनच नाही घेतलं. कशाला ऐकून घ्यायचंय? मी सांगितलं चुकून फोन लागला होता. हे बघा परत फोन करू नका, नाही तर मी आबासनी फोन देईन. अहो माफ करा, माझा तसा हेतू नव्हता. तुमचा हेतू काय बी असेल, पुन्हा इथं फोन करू नका. आणि पुन्हा कशाला फोन केलेला? मला नाही माहित. मी त्याचं ऐकूनच घेतलं नाही. बरं झालं. असंच करायचं. असली पोरं आहे ना, पुढं पोरगी आहे म्हणल्यावर मागच लागतात. पुन्हा आला का नाही मला दे, मीच बघते. मला नाही वाटत आहे तू परत फोन करेल. बोलण्यावरनं तर चांगल्या घरातलं वाटत होतं. नाहीतर एवढं कशाला ऐकून घेतलं असतं. आणि चुकी माझी होती ग. मी फोन केलता तेव्हा ते काहीच बोललं नाही. आणि त्यानं फोन केल्यावर मी किस्त बोलले बाया. असंच बोललं पाहिजे, नाहीतर गैरफायदा घेतात माणसं. कशाला? अगं आपण त्याला ओळखत नाही, कधी बघितलं नाही. आधीच बरं वाईट कशाला ठरवायचं? आणि तसं बी उगाच एखाद्या भल्या माणसाबद्दल वाईट साईट येते मनात. ऐकणाऱ्याच्या बी आणि ऐकवणाऱ्याच्या बी. खरं आहे बया. आता परवाचंच नाही नवं, ती मंदी मला म्हणली तारीले आग लावती. मी बी तिच्यावर विश्वास ठेवला. माझी लय गट्टी झाली होती. पुन्हा कळलं ही मंदीच कळीचा नारद आहे म्हणून. मला माहितच होतं. म्हणूनच म्हणते आधी पार खायचं आणि मग जीव लावायचा. जीव लावल्यावर पार खायचं नसते. बरं चहा आहे का? हाय की. मला बी आणा अजून एकदा.
अगं तो फोन वाजतोय बघ, जरा दे बरं इकडं. ही काय लिहिलंय मेसेज मध्ये? इंग्रजी नाही पण मराठी येते की मला. नमस्कार आले, कंपनीचं आहे. नाहीतर सरकारी असायचं काहीतरी. वर बी बारीक काहीतरी लिहिले. अगं वाचून सांग की, काही महत्वाचं असलं बिसलं म्हणजे. आधीच आधार कार्डला लिंक का काय फिंक ते करायला लागते. आधार कार्ड दिले पण त्याला सारखा आधार द्यायला लागते या. तसलं तर काय नाही ना? नाही असलं म्हणजे लगेच करून टाकू, नाहीतर रेशन बंद व्हायचं तर व्हायची पंचायत. कुठला बी मेसेज आला की तो सरकारचाच असतोय, आणि काही झालं की सरकार हिचंच राशन पाणी बंद करते. अगं या असल्या आडगावात सरकारच्या रेशनचा तर आधार आहे, ते बी 4 मैल चिखलतुडीत आणावं लागतंय. धर बघ काय मेसेज आहे ते. ते एवढं काय महत्वाचं नाही. मग असू दे, नाहीतर यो फोन म्हणजे डोक्याला ताप आहे बाया. कशाला बी हे फोनच लागतो. बरं भात बघ तेवढा, मी आले जाऊन. मी बघते की. बरं बाया दोघी बघा. बघू. कशाला? तू भाताकडे बघ. तुम्ही तेच ईशालाय ना? कशाला नमस्कार केलाय? तुम्हाला एकदा चांगल्यापणानं सांगितलेलं कळतं ना? तुम्हाला आवडलं नसेल तर माफ करा. नाहीच आवडलं. एखाद्या पोरीला चुकून फोन लागला आणि आपल्याकडे तिचा नंबर आला की असा फोन आणि मेसेज करून तिला ताप देणारी पोरं ना चांगली नसतात. तुम्ही बी तसलंच दिसताय की. यो फोन आईचा आहे, आणि आज माझ्या ध्यानात आलंय की तुमच्यासारख्या पोरांमुळेच आई आणि आबा मला फोन घेऊन देणं झालेत. तुम्ही चुकीचं समजताय. पुण्यांदा मेसेज फोन कायच करू नका, नाहीतर आबासनी सांगेन. पारख न करता जीव लावू नये, आणि जीव लावल्यावर पारख करू नये. आधी एकदा पारख करायची संधी तरी द्याल का नाही? का आधीच ठरवाल मी कसा मुलगा आहे ते? म्हणजे तुम्ही माझं बोलणं ऐकलं? हो ऐकलं, म्हणूनच तर मेसेज केला. पण मला नाही बोलायचं कायच.
मला का बोलायचं आहे हे तरी एकदा ऐका. मग कधीच नाही बोललात तरी चालेल, फक्त एकदा. फक्त एकदाच. धन्यवाद. फक्त मी स्वतः फोन करीन आणि 2च मिनटं बोलणार. त्यात काय असेल ती बोला. ओके, करा तुम्ही फोन, मी वाट बघेन. बाया, मला तर वाटतंय तू लगीन करून जाऊच नकोस. का ग नाने, मी अशीच इथं राहू आहे? पोराला ठेवलं असंच कुठं जाऊ नगस म्हणून आयुष्यभर. आता नातीला बी ठेवा. दहा मिनिटांनी ऐकत आहे. हो आहे की, मी वाटच बघत होतो. सायले, तिला सांगा मी तिला बोलत नाही म्हणून. पण मी तुम्हालाच बोलतीया. चांगली मुंबईला नोकरी आली होती, आज कोणाचं भलं झालं असतं? बरोबर बोलतेस. हिच्याच पोराचं भलं झालं असतं, पण नाही. कशात बी आपलंच खरं करायची सवय यायची. वाईट काही बी नाही, समजा चांगलं झालंय. ह्या पोरीला आलं का कॉलेज करता? आय, अगं मला शिकायचं नव्हतं म्हणून मी नको म्हणले. त्यात आबाचा नानीचा काय दोष आहे? का? बापावर कर्जाचा भार होईल म्हणूनच ना? जा बाया तू लगीन करून. मी जावायला सांगेन आमच्या नातीला चांगलं शिकवा. आमची नव्हती ऐपत शिकवायची तुला, पण आहे ना, जावाय चांगला ऐपतवाला बघू आम्ही. वाईच उशीर लागल, घरातनं बाहेर निघता येईना. सायले, आबानी नाही ऐकलं, पण तू तरी ऐक बाया. खरंच तुला शिकविणारा पोरगा करू. नोकरी नाही करता आली तरी चालेल, पण तुझी शिकायची इच्छा होती आणि तुला शिकता नाही आलं, याचं रोज लई वाईट वाटतं बघ. ऐकते बाया, तू म्हणशील तसं करू. फक्त तुम्ही भांडू नका. आम्ही केव्हा भांडलोय ग? का उगीच आपलं काय बी बोलतीयस? सासू सुनाचं चांगलं पटतंय हे बघू ना बरं का नाना सायलीला. बघतोय की, आतापर्यंत बघतच आलोय की, चांगलंच जमतोय की. पण कुणाला सांगू नका बरं का, उगा खरं वाटल. नाना, सायली पाणी. नाना काय झालं? नाना, हाय अजून ठसका होता, अटॅक नाही. हे असं कुचकं बोलायचं? लेकराची काळजी वाटते नाना. तुम्ही काय जाय अटॅक म्हणायला? 1760 गोळ्या खायच्या, मग भ्या वाटत नाही तर काय होईल? तुमच्या दोघींचं चाललं होतं ना, तेच बरं आहे. उगा माझ्याकडे येऊ नका, नाही तर बोलायला तुम्हाला मी न सायली काय ऐकायचं नाही. ऐका नाही सायली? हां हां, बरोबर आहे तुमचं. असं काय म्हणलो मी? नाही ऐकलं.
उद्या रानात गेल्यावर करते. माफ करा, दिलेला शब्द पाळायला आवडतो, पण अडचण झाली आणि ही वेळ पण नाही बोलायची. अगं लाव की तेल. लावते. ते बघ. चल, मला वाटतंय दुपारपर्यंत आवरल समजा. चल. मग लागलीच बिग्यातलं बी घेऊ की. पावसाचं काय होईल नाही माहीत नाही, पण एका पळायला लागला का 8-15 दिवस काय उघडायचा नाही. होय, पण त्यासाठी गावात जाऊन बियाणं आणायला लागेल का नाही? चल चल सुंदर चल. अहो मग आधीच आणायचं नव्हतं वे. चल 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 ना. कसं घेऊन जाणार तू? हा, माझ्या डोसक्या एक वज, तुझ्या डोसक्या एक वज, आणि आणखी ठीकच आणायचं. सायली मोकळीच होती की, एका हातात कळशी आणि डोक्यावर ठिकं घेतलं असतं की. नको, असं किस्सा चल, जड चल. होतं तवा. चल, उगा त्याला काम नको लावायला. हो दे. मग आता जावा तुम्हीच, या घेऊन घरनं. अगं त्यांना कशाला सांगतेस? चल मी जाते की. त्याला किस्सा टाइम लागतोय. चल. एवढं वावर होईपर्यंत येते मी. चल सुद्धा चल. हा, हा, जाऊन येते मी. हा, अगं पण तू एकटी कशी आणशील? हाय का आता आजचं काम आहे तेव्हा. मी आलेच. आले. वा. अगं आता फोन आणि कशाला? अगं परत काही लागलं केलं तर सांगाय नको फोनवरनं. अगं तिला एवढं कळलं असतं तर मग काय. जा जा, तू फोन घेऊन जा आणि लवकर ये. चल वळ सुंदर, वळ 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 वळ. ओय. नमस्कार. माफ करा बरं का, तुम्हाला वाट बघायला लावली. अहो, वाट बघायला लागते हेही लक्षात होतं. हेही काय कमी आहे का? दिलेला शब्द जीव केला तरी पाळायचा असतो म्हणतात. असं कोण म्हणतं? कोण म्हणतं काय म्हणतं त्याच्यानं काय फरक पडतोय? चांगलं वाटलं की आपलं ठेवायचं. छान बोलतं की. असं कशासाठी फोन करायचा होता तुम्हाला? अहो, चुकून का असेना किंवा फोन सुरू राहिला म्हणून का असेना, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला ऐकलं. तुमची भाषा, तुमचे विचार सगळंच खूप प्युअर आहे. हो, प्युअर म्हणजे हे. प्युअर म्हणजे शुद्ध. माहिती की आम्हाला. नाही, गावाकडची माणसं म्हणजे आडानीच असायला पाहिजेत असा समज तुमचा बी आहे का? हो, तसं नाही, पण मला स्वतःलाच वाटलं मराठीत बोलावं म्हणून. पुढचं बोला. नाही म्हणजे एकतर तुम्ही तो फोन ऐकाय नव्हता पाहिजे. ऐकला ती ऐकला, वरनं फोन ऐकला हे सांगायला फोन बी करायचं होतं तुम्हाला. तुमचं नाव असेल काही बी. हां, हे बघा, असेल काय बी. मला काय बोलायचं ते एकदा शांतपणे ऐकून तरी घ्या. मध्ये एकही शब्द न बोलता. आणि मला नाही बोला वाटलं तर फोन ठेवा, पण एकदा ऐकून तरी घ्या. बोलू? मी शहरात राहतो. मला माझं गाव नाही, स्वतःची माणसं नाहीत आणि भाषा पण नाही. तुमचं कुटुंब, तुमची भाषा, बोलण्याची पद्धत आणि माणसांचं एकमेकांवरती जीव असणं, हे सगळं पहिल्यांदाच पाहिलं. खरं तर ऐकलं नाही, कारण पुस्तकाचं वाचन जास्त असल्यामुळे मी इमॅजिनच जास्त करतो. बोला पुढे. अर्थात इमॅजिनचा तुम्हाला अर्थ माहिती असेल म्हणून मी पुन्हा काय मराठीत सांगत नाही. कळलं. हो, मला हे सगळं ऐकतच राहावंसं वाटलं. खूप वेगळं आहे हो माझ्यासाठी. एका लायब्ररीमध्ये, वाचनालयात. अहो कळतंय की. तिथे नोकरी करतो म्हणून फक्त पुस्तकं. तिथे अनेक लेखकांनी लिहिलेलं शहरी साहित्य वाचलं, तसं पाहिलं सुद्धा. पण गाव नुसतं वाचलं. तुम्हाला सांगतो, सिनेमातलं एखादं गाव सोडलं ना, तो दुसरं कुठलं मी इमॅजिन सुद्धा केलं नाही. मित्र सुद्धा इथलेच.
त्यांच्या गावाला जावं म्हटलं की त्यांच्याच गावाचं कौतुक ऐकून एका दिवसात रिटर्न. अस्सल गावाकडची माणसं आहेत ना, ही जीव लावणारी, वेळ प्रसंगी जीव देणारी असतात असं ऐकलं होतं. तुम्हाला ऐकलं आणि वाटलं हीच का ती माणसं. मग एक क्षण मनात आलं, हा रॉंग नंबरच आपल्याला त्या माणसांपर्यंत नेण्याचा मार्ग असेल का. म्हणूनच हिंमत केली मी आणि मेसेज केला. मला माहिती आहे असं मेसेज करणं चुकीचं आहे, पण मला स्वतःला आवडतच आलं नाही. कारण माझा हेतू वाईट नाही याच्यावर माझा विश्वास होता. म्हणूनच हिंमत केली आणि मेसेज केला. कारण मला हे कुटुंब, ही माणसं जवळून अनुभवता यावीत असं वाटलं. पण तुम्ही तर म्हणलेला की फोन चुकून लागलेला आणि अहो सगळं मान्य, पण कुठलीच गोष्ट उगीच होत नाही, त्याला काहीतरी कारण असतं ना. आता माझ्याकडे कारण आहे म्हणून मी केला. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल, पण मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही गैरसमज करून घेऊ नये. कारण कुठल्याही मुलीचा फोन आला त्याच्यामुळे मी परत त्यांना मेसेज करून फोन करून त्रास देणार अजिबातच नाही. त्याच्यामुळे वेगळं वाटून घेऊ नका. आणि तुम्हीच म्हणता ना, न पारखता मत बनवू नये म्हणून. बर झाले का बोलून. हो, मला एवढंच म्हणायचं होतं. तुमची इच्छा नसेल बोलायची तर तुम्ही ठेवू शकता. मगाशी काम होतं म्हणून फोन ठेवला होता. तुम्ही जे काही बोलला ते ऐकायला भारी वाटलं बरं का. पण खरंच तुम्हाला तसं वाटलं का मी बोलावं म्हणून. हॅलो हॅलो. वाईट वाटलं असेल तर माफ करा, पण पोरगी आहे हो, मी कुणावर बी कसा विश्वास ठेवू. मी कुणीही नाही असं वाटेल तेव्हा बोलू. बोललो तर कळेल ना कोण आहे ती. अहो मग आधीच शंकेने बघितलं की शंकाच दिसणार, माणूस नाही. आधी माणूस बघा आणि वेळ पडली तर शंका घ्या. बरं आता फोन करते, उचला. आता नको, आता मला काम आहे. आता उगाच नाटकं करू नका. कालपासून तुम्ही कॉल नाही केला, काम आहे असं म्हणाला, तेव्हा मीही असंच म्हणायला पाहिजे होतं का. तुम्हासनी टाईम असेल तेव्हा मेसेज करा, मी करीन फोन.
सायले, अगं ये सायले, अगं फोन मध्ये काय करतीस? इकडे ये, अगं इकडे ये की. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती. हा बोल ग. हा बरी आहे, तू बरी आहे का? होय, झालं की पेरण्या? आजच उरकले. आम्हीच येणार होतो तुझ्याकडं पेरण्या झाल्यावर. हा देते की. हॅलो, हां तू केव्हा येणार आहे? बरं बरं, नाही आता आम्हीच येतो. अगं मावशी संग बोलते ना वा. हा बोल तू. अगं सायली आहे, फोन मागत होती. झाले ना, ती बी आली पेरणी करायला. आम्ही सगळी मिळून करतोय. अगं सायली काय चाललंय? सायलीला फोन पाहिजे. बरं ठेवू का मग? हां बरं. आहे फोन दे की. अगं हात पाय तर धुवून घे. अगं धुतली की आता. अगं पुसून घे. तू फोन दे. कुठे आहे? धर. काय करताय? घरी आलोय, काम करतोय. तुम्ही? मी आत्ताच आले रानातनं आणि बसल्या. मी स्वयंपाक करतोय. तुम्ही करताय स्वयंपाक? घरातले कुठे आहेत? आहेत की, पण कुठं आहेत ते माहीत नाही. सोडा आहे सगळं. झाली का पेरणी? वय झाली की. पण सांगा की घरातलं कुठं आहे तुम्हाला माहीत नाही म्हणजे? नाही, काही नाही, ते असंच म्हणालो. मी फोन करते, उचला. आता बोला. तुम्हाला कसं काय माहित नाही घरातली कुठे आहे ती? मला नाही वाटत आपण यावर बोललं पाहिजे. काही गोष्टी माझ्या वैयक्तिक आहेत. या बया, सॉरी. नाही म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी बरं का.
मी आपलं काळजी म्हणून विचारलं. हो, तीच तर नको. म्हणजे काय नाही. मला सांगा, कोण कोण असतं हो तुमच्या घरी? आमच्या घरात आय, आबा, नाना, नानी आणि छकुली. छकुली म्हणजे माझी बारकी बहीण. काका काकी आहेत पण ते पुण्याला असतात. खूप छान वाटत असेल ना इतकं मोठं कुटुंब असलं की. अहो लई म्हणजे लई मज्जा येते. नाना नंतर एकदम घबराट आहेत. घरातलं मला कुणी काही बोललं का नाही त्याचं काही खरं नसतंय. छान बोलता तुम्ही. कस काय? आता मी अशीच बोलते बाबा, तुम्हालाच बरं छान बिन वाटतंय. हो, असं बोलताना कोणी ऐकलं नसेल ना तुम्हाला. आता असं बोलते म्हणल्यावर असंच ऐकणार की. आणि कसं ऐकणार? तुम्ही खरंच बोळ्या आहात की मुद्दाम करताय? मला मुद्दाम कायच करायला जमत नाही. आणि तुम्हाला जर नसेल बोलायचं तर कुणी जबरदस्ती केलेली नाही. फोन ठेवू शकता. हो, मी सहजच म्हणालो. सहज पण. एकतर मला खोटं बोललेलं आणि खोटं वागलेलं दोन्ही बी खपत नाही. एखाद्या बारीला शिवी सहन करीन पण खोटं अजिबात नाही. आणि नातं अजिबात करायची नाही. त्यामुळे मी स्वतः बी खोटं बोलत नाही आणि दुसऱ्याला बी खोटं बोलू देत नाही. हो, समजलं मला. मी जे काही सांगेन ते खरंच असेल. आणि मीही तुमच्यासारखं कधीच खोटं बोललो नाही असं नाही. पण मी खऱ्या माणसासोबत नेहमी खरं आणि प्रामाणिकच राहिलो. आता प्रामाणिक वागायचं म्हणजे काय करायचं असतं? आणि म्हणजे एखाद्या माणसाने आपल्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला तर त्याला असं कधी वाटू नये की ह्याच्यामुळे माझे डोळे उघडले. तुम्ही ना काय बोलता कायच कळत नाही बघा. तुमचं हे न कळणं जास्त आवडलं. का आवडतंय? माहीत नाही, पण तुम्ही खूप खऱ्या वाटता हो. हां, हाय का आता? हायच मी खरी. आणि तुम्हाला जर नसेल खरं वाटत तर तुम्ही गावात या की कोणाला विचारा. कधी येऊ विचारायला? तुम्ही ते नाही 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 तुम्ही गावात आलं म्हणजे तुम्ही घरात बी येणार. आणि घरात आल्यावरती समजायचं सांगावं लागेल तुम्ही तिथं कसं काय आले. आणि मग ते सांगायचं झालं तर आपण कसं बोलायला लागलो, कशी आपली ओळख झाली समजा सांगावं लागेल. हे नको, त्यापेक्षा कायच नको. खरं बोलणं टाळणं म्हणजे खोटं बोलल्यासारखंच असतं. बोलण्यासारखं आणि बोलणं यात फरक असतो का नाही? बरं ऐका की, आता जाऊ का? आई ओरडल, पाऊस बी चालू आहे, मी निघते. तुमच्यासारख्या गोड मुलीला सुद्धा घरातले ओरडतात का? तुम्हाला कसं काय माहिती मी गोड आहे का तिखट? हो, तुमच्यासारखा वेळ नाही लागत मला माणसं पारखायला. 10 मिनिटांचा संवाद ना पुरेसा आहे. तुम्ही का नाही कवा कवा एकदम ते पुस्तकात छापून येते का नाही तसं शापिल बोलताय बघा. अहो, सवय लागली. बदला ती सवय, नाहीतर बायको जाईल सोडून. बरं ऐका की, लगीन झालं का तुमचं? अजून तरी नाही. म्हणूनच झालं नसेल. खरंच इतका वाईट बोलतो का हो मी? होय. बरं ऐका, जाते मी आता. पाऊस बी वाढलाय, आई बी वाट बघत असेल आणि स्वयंपाक बी करायचंय. ठेवू का?